वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे। अनारसे बनवायला जरी अवघड वाटत असले तरी योग्य प्रमाण वापरून बनवले तर अगदी परफेक्ट बनतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 दिवस तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आणि चौथ्या दिवशी त्यातील पाणी निथळून घेऊन आपल्याला एका सुती कपड्यावर त्याला फॅन खाली सुकवायचे आहे। हे तांदूळ जास्तही सुकवायचे नाही, अगदी कोरडे नाही करायचे, त्यात थोडासा ओलावाही असायला हवा। तांदूळ भिजत असताना आपल्याला दररोज त्याचं पाणी बदलायचं आहे, म्हणजे तांदळाचा खराब वास येत नाही। आपले तांदूळ सुकून झालेले आहेत, त्याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आपल्याला या तांदळाचं आता पीठ करायचं आहे। अशा प्रकारचं याचं पीठ तयार होतं, ते मी आता चाळणीने चाळून घेत आहे आणि त्यावर जे जाडसर तांदूळ राहतील ते पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। इथे आपली तांदळाची पिठी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आपलं तांदळाचं पीठ तयार आहे। आता आपण या पिठामध्ये गूळ मिक्स करून घेऊया। त्यासाठी हे पीठ अगोदर आपण मोजून घ्यायचं आहे। इथे मी 3 कप भरून तांदळाचं हे पीठ घेत आहे आणि 3 कप पिठासाठी मी 1.5 कप गूळ इथे वापरणार आहे। अनारशाचं पीठ भिजवताना जो गूळ वापरतो तो शक्यतो मऊच घ्यायचा, कडक गूळ घ्यायचा नाही, त्याच्यामुळे पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही आणि आपलं पीठ कोरडं होईल आणि व्यवस्थित फर्मेंटही होणार नाही। इथे मी 1.5 कप गूळ चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसून घेतला तरीही चालेल। आता आपण तांदळाची पिठी आणि गूळ चांगला एकजीव करून घेऊया। गूळ पूर्ण पिठीला चांगला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तुम्हाला अनारसे अजून थोडेसे जर गोड हवे असतील तर तुम्ही थोडासा गुळाचं प्रमाण वाढवू शकता। जास्त गूळ झाल्यावरही अनारसे तेलामध्ये विरघळतात। आता हे सर्व मी चांगलं मिक्स केलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि तांदळाची पिठी जी आपण एकत्र केली होती ती मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे गूळ थोडासा ओलसर होतो आणि पिठाला छान बाइंडिंग येते, म्हणजे आपल्याला पीठ मळायला सोपे जाते। सर्व गूळ आणि तांदळाचं पीठ आपल्या मिक्सरमध्ये काढून झालेलं आहे। आता आपण याला चांगलं मळून घेणार आहोत। हे पीठ आपण चांगलं मळून घेणार आहोत। आपल्या हाताच्या उष्णतेमुळे गुळाला पाणी सुटते आणि आपल्याला हे पीठ चांगलं त्यामुळे भिजवता येतं, त्याचा छान गोळा तयार होतो। हे पीठ भिजवताना आपण ना दुधाचा वापर केलाय, ना तुपाचा, ना केळीचा, तरीही आपलं पीठ किती मऊसूत झालेलं आहे तुम्ही बघा आणि अगदी छान त्याचा सहज गोळा तयार झालेला आहे। आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि एका डब्यामध्ये या पिठाला फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। 3-4 दिवसासाठी याला आपण फर्मेंट होऊन देऊया। आता हे 5 दिवसानंतर पीठ असं दिसत आहे। आता मला जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढं पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ते पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते पुन्हा मऊ होईल आणि आपल्याला अनारसे छान थापता येतील। हे पीठ आपण जेवढं छान आता मळून घेऊ तेवढे छान आपले अनारसे होणार आहेत। पिठाचा छान मऊसूत गोळा तयार झालेला आहे। आता मी त्याचा एक छोटासा गोळा घेऊन अनारसा बनवून घेत आहे। या पद्धतीने आपण अनारसा बोटांवर थापून घेऊ शकतो आणि नंतर त्याला खसखस लावू शकतो। किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण अनारसा थापू शकतो। त्यासाठी पोळपाटावर अगोदर खसखस टाकून घ्यायची आणि त्यानंतर
पिठाचा गोळा घेऊन तो बोटाने त्यावर पसरवून घ्यायचा आहे आणि आपला छान असा अनारसा त्यामुळे तयार होतो। योग्य प्रमाण वापरून आणि योग्य पद्धत वापरून जर अनारसे बनवले तर ते अगदी छान होतात। कधीच तेलात विरघळतही नाहीत आणि छान जाळीदार आणि हलके होतात। आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अनारसा तळून घेणार आहोत। अनारसा तळताना ज्या बाजूला खसखस लावलेली असते ती बाजू नेहमी वरतीच ठेवायची आणि तळताना तेलाचं टेम्परेचर हे कमीच ठेवायचं आहे। कधीही गॅस फुल ठेवायचा नाही, नाहीतर अनारसा वरून जळू शकतो आणि आतमध्ये कच्चा राहतो। अनारसा जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा त्याला अजिबात हलवायचं नाही। जेव्हा तो त्याचा एक आकार घेईल तेव्हा आपण त्यावर वरच्या साईडने झाऱ्याने तेल टाकून घेणार आहोत आणि तसाच आपल्याला अनारसा तळायचा असतो। तो कधीही दोन्ही बाजूनी तळायचा नसतो। अशाच प्रकारे आपण बाकी सर्व अनारसे तळून घेऊया। आणि बघा आपल्या अनारशाला किती सुंदर जाळी पडलेली आहे। आपले सर्व अनारसे तळून झालेले आहेत। ते मी एका चाळणीत तेल त्यातलं निथळण्यासाठी ठेवलं होतं आणि तयार आहे आपला दिवाळीच्या फराळातला अजून एक पदार्थ जो अवघड वाटतो पण अगदी सोपा आहे असा हा अनारसा। तुम्ही या दिवाळीला नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।